श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। मुंडन आंदोलन, एक मराठा लाख मराठा लढा सोलापूर महापौर पदासाठी मराठा समाजावर राजकीय अन्याय। ज्या मराठ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, भाजपच्या स्थानिक काही प्रमुख लोकांनी मराठा समाजावर केलेल्या राजकीय अन्यायाविरोधात मराठ्यांना रक्तानी पत्र लिहिण्यासाठी आणि आज मराठ्यांना मुंडन आंदोलन करण्याची वेळ या लोकांनी आणली। मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाविरोधात मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राम भैया जाधव यांनी स्वतःचं मुंडन केलं। यावेळी समाज बांधव उपस्थित होते। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। 1993 नंतर 32 वर्षापासून मराठा समाजाला महापौर पासून वंचित ठेवलं होतं। यंदा 3 दशकानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची भाजपला संधी असताना भाजपच्या शहरातील काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊ दिला नाही। 93 नंतर 3 वेळा पद्मशाली समाजाला, 2 वेळा मुस्लिम समाजाला, 2 वेळा लिंगायत समाजाला, 2 वेळा लमाण समाजाला, तर एकदा ब्राह्मण, कैकाडी, धनगर समाजाला विविध पक्षातून न्याय देण्यात आला। मराठा समाज गेली 32 वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 साली मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यावर आणि 2025 साली अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 700 कोटी दिल्याबद्दल महाराष्ट्रात पहिला सत्कार आम्ही केला होता। सोलापूर मनपा महापौर मराठा समाजाला डावलल्यामुळे जिल्हा परिषद 68 पैकी 55 अधिक उमेदवार निवडून आणण्याचं स्वप्न भाजप पक्षानं पाहिलं होतं, पण शहरातील भाजपच्या काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊ दिला नाही। जिल्हा परिषद 68 पैकी भाजपच्या विरोधात 30 जण निवडून आलेत। त्या मराठा द्वेषाने हे उत्तर आहे। आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा जातीच्या विरोधात नाही, प्रत्येक समाज मराठा समाजाचा लहान भाऊ आहे। म्हणून गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजाचा महापौर न झाल्यामुळे आम्ही मराठा समाजाचा महापौर करावा म्हणून मागणी केली होती। मराठा समाजावर झालेला हा राजकीय अन्याय समाज कधीच विसरणार नाही। यापुढे सुद्धा भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून शैक्षणिक, राजकीय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजावर अन्याय झाल्यास मराठा समाज त्याविरोधात आवाज उठवत राहणार आहे। आपला विश्वासू मराठा आंदोलक रामभैया जाधव, राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा। ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्याच मराठ्यांवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथं त्यांनी केलेला आहे। 1993 नंतर गेले 32 वर्षात तिथं मराठा समाजाचा महापौर झाला नाही। गेल्या अनेक दिवसापासून आमची मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, मराठा समाजाचा तिथं महापौर करावा आणि जिल्हा परिषदची जी जागा आहे ती ओबीसी साठी आहे, तिथं ओबीसीचा अध्यक्ष करा आमची मागणी होती। पण या भाजपच्या काही द्वेषी लोकांनी मराठा समाजाचा महापौर झाल्याने आणि मराठ्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही रक्तानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं। आज मराठ्यांना मुंडन करण्याची वेळ या राज्यकर्त्यांनी तिथं आणून दिलेली आहे। गेल्या 32 वर्षात पद्मशाली समाज, मारवाडी समाज, इतर अनेक सर्व समाजाला सर्व राजकीय पक्षांनी तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। पण आमचा मागणी असताना सुद्धा तिथल्या स्थानिक भाजप लोकांनी तिथं आमचा महापौर होऊन दिला नाही। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही हा लढा आमचा चालू राहणार आहे। आयुष हॉस्पिटल, डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध। सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज। याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर। फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97।